नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या आपल्या किस्से अनसुनी या चॅनलमध्ये। मित्रांनो, आज मी तुम्हाला एक देवस्किनीची आणि तिच्या पती गणपतराव यांची कथा सांगणार आहे। तुम्हाला ही गोष्ट आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मित्रांनो, तुमचा जास्त वेळ न घेता कथेला सुरुवात करूया। तुलसीबाई या देवस्कीन होत्या। लोकांची भूतखेत काढायच्या। कोणी कोणावर देव केला आहे, कोणी कोणावर देव घातला आहे, कोणी कोणावर करणी केली आहे, यावर त्या लोकांना उपाय द्यायच्या। तुलसीबाईचे पती ठाणे विभागात बॉम्बे बियर या कंपनीमध्ये कामाला होते। गणपतरावांना 2 शिफ्टमध्ये काम असायचे। सकाळी गेल्यावर दुपारी सुटायचे आणि दुपारी गेल्यावर थेट रात्री 12-12:30 व्हायचे घरी यायला। एक दिवस गणपतराव कामाला गेले असता त्यांच्या कामावरचा एक कारकून आला नाही। त्यामुळे मुकादमांनी गणपतरावांना सांगितलं, गणपतराव, आज तुम्हाला डबलला थांबावं लागेल। थांबाल ना? त्यावर गणपतराव जरा हिरमुसले, पण नंतर त्यांना असं वाटलं ओव्हर टाईम तर पैसे जास्त मिळणार, म्हणून गणपतराव तयार झाले आणि गणपतराव सेकंड ड्युटीला थांबले। गणपतरावांची सुटायची वेळ झाली तसे गणपतराव गेटच्या बाहेर पडले। मित्रांनो, गणपतराव जिथे कामाला होते तिथे 2 रस्ते होते, एक आडवाटेचा आणि एक इंडस्ट्रियल एरिया होता। भरपूर कारखाने तिथे होते। आडवाट जरा अवघड होती, पण लवकर संपणारी आणि पटकन घरी पोहोचविणारी। त्या मार्गात एक खूप जुना कारखाना होता, बंद पडलेला। त्या कारखान्याला कधी काळी आग लागली होती आणि भरपूर कामगार त्या कारखान्यामध्ये जळून खाक झाले होते। तेव्हापासून तो कारखाना बंदच होता। लोक त्या रस्त्याने जायला खूप घाबरायची, पण त्या दिवशी गणपतरावांना असं वाटलं की आज इथूनच जाऊया, म्हणजे लवकर घरी पोहोचू। नेहमीच्या रस्त्याने न जाता गणपतराव त्या मार्गाने पुढे चालू लागले। गणपतराव त्या कारखान्याजवळ येणार तोच त्यांनी पाहिलं की त्या कारखान्याच्या गेटवर काही कामगार मंडळी गप्पा मारत बसली आहे आणि कधीही प्रकाश नसणाऱ्या त्या जागेमध्ये बल्ब झुकझुक करत आहे आणि ती मंडळी कोणी तंबाखू, कोणी गप्पा मारत हशा पिटत आहे। गणपतराव थबकले। त्यांनी विचार केला की या ठिकाणी कित्येक दिवस, कित्येक वर्ष हा कारखाना बंद आहे, तर आज इथे अचानक हे कारकून कसे काय दिसत आहेत। एरवी त्या रस्त्याला कोणीही फिरकत नसत। दिवसा ढवळ्याही तिथे कोणी जायला खूप घाबरत असत, कारण भूतांपेक्षा तिथे मवाली, गुंड, दारुडे त्या ठिकाणी फिरकत असत। भूतांच्या भीतीने कमी, पण त्या मवाळ्यांच्या भीतीने लोक तिकडे जाण्याचं टाळत होते। पण आज गणपतराव खूप वर्षांनी त्या रस्त्याने येत होते। गणपतराव कधीच त्या रस्त्याला आले नव्हते, पण आज त्यांना का वाटलं असं त्यांनाच ठाऊक, आणि ते त्या कारखान्यासमोरून पुढे जाणारच होते। तेवढ्यात त्या गेटवरील एका इसमाने गणपतरावांना आवाज दिला,
काय गणपतराव, आज रस्ता चुकलात वाटतं इकडून. आज इकडून आलात? बरं बरं, चला पुढे, आम्ही येतो मागून. गणपतरावांनी त्यांना ओळखले नाही. त्यांना असे वाटले की कोणी कामगार असावा, म्हणून गणपतराव नुसतेच हसले आणि हात दाखवून पुढे गेले. पण नंतर गणपतरावांना खूप भीती वाटली की कोण होता तो इसम आणि मला कसा ओळखत होता, आणि कळस म्हणजे त्याला माझं नाव कसं काय कळलं. गणपतराव विचारात पडले आणि शांत झाले. थोडी भीती वाटत होती. एवढ्यात त्यांनी घड्याळाकडे पाहिले. घड्याळात 12 वाजून गेले होते. तिथे उभे राहून कारखान्याबद्दल विचार करताना त्यांना कळलंच नाही किती वेळ निघून गेला. गणपतराव पुढे निघाले. गणपतराव कसे बसे आपल्या विभागात येऊन पोचले. विभागात घरी जाण्याआधी गणपतरावांच्या आळीला एक मोठं गेट होतं. गणपतराव गेटपर्यंत पोचले, पण गणपतरावांना घाम फुटला. तीच मंडळी त्या गेटवर उभी असलेली गणपतरावांना दिसली. गणपतराव हादरले. अरे, हे तर तिकडे होते, आता हे इथे कसे पोहोचले? हे पाहून गणपतराव चकितही झाले आणि भयभीतही. तेवढ्यात त्यापैकी एक जण गणपतरावांना इशाराने बोलवू लागला. तसे गणपतराव घाबरले आणि गणपतराव तिथून पळत सुटले. त्यांनी विचार केला, ही माणसं नसावीत, भुतावळ असावी, कारण त्या जागेवर भूतांची वस्ती आहे अशी दंतकथा पसरलेली आधीच गणपतरावांच्या कानावर आली होती. पण गणपतरावांनी त्याकडे दुर्लक्ष केलं होतं. पण जी मागे असणारी मंडळी आज पुढे कशी काय? आपण तर याच रस्त्याने आलो, पण आपल्याला हे येताना दिसले नाहीत, आणि अचानक आता आपल्या डोळ्यासमोर कसे उभे आहेत? गणपतरावांना अंदाज यायला वेळ लागला नाही. गणपतराव पळत होते आणि त्यांनी विचार केला, या गेटने न जाता पुढच्या अळीच्या गेटनं आपण घरी पोहोचावं. असं म्हणून गणपतराव पुढच्या अळीच्या गेटमध्ये शिरले. गणपतराव आपल्या घराजवळच येणार होते आणि गल्लीत आतमध्ये जायच्या क्षणभर आधीच त्यांनी पाहिलं, ती मंडळी त्या गल्लीच्या समोर उभी आहेत, जिथेच गणपतरावांचं घर होतं. गणपतराव तर आता पुरते हादरले. गणपतरावांना काय करावं सुचत नव्हतं. गणपतराव समजून गेले, ही भूतावळच आहे जी आपल्या पाठी लागली आहे. गणपतरावांचा बुद्धीवरचा ताबा निसटला आणि गणपतराव सैरवर इकडे तिकडे पळू लागले. ती भूतावळही त्यांच्या मागे लागली. अरे थांब गणप्या, कुठे जातोस? थांब म्हणतोय ना. गणपतराव अख्खा विभाग पळत होते आणि त्यांच्या मागे ती भूतावळ होती. गणपतराव पळता पळता एका गल्लीत शिरले आणि तिथून पुढे एक मोठं मैदान होतं. त्या मैदानाच्या समोरच एक पंकज स्टोअर्स म्हणून एक किराणा मालाचं दुकान होतं. तिथे एक त्यांना आडोसा दिसला. पटकन ते त्या आडोशामध्ये शिरले आणि तिथे मटकन खाली बसले. गणपतराव आता पुरते हादरून गेले होते. कोण असावी ही मंडळी, आणि आपल्याला नावाने हाक मारते आहे, आपल्या मागे पिछा करत आहे. आता कसं यांच्याकडून सुटका करून घ्यावी? गणपतराव खूप विचारात होते. काही वेळ निघून गेला होता. रात्रीचा किमान 1 वाजला असेल. गणपतराव विचारातच होते. आता खूप वेळ झाली होती. कोणी त्यांच्या मागावर आलं नव्हतं. गणपतराव तिथेच बसून राहिले आणि विचार करू लागले की आता सकाळ होईपर्यंत इथेच बसावं लागेल. इथून बाहेर पडलो तर ती भूतावळ परत आपल्या मागे लागेल. म्हणून गणपतराव तिथेच बसून राहिले. पळून पळून गणपतराव खूप थकले होते आणि आता त्यांना झोप यायला लागली होती. त्यांनी विचार केला, इथेच डोकं ठेवून झोपावं. सकाळी 4 वाजता दूधवाला येईल तेव्हा उठून आपल्या घरी जावं. पण सकाळ व्हायला अजून खूप वेळ बाकी होता. तसे गणपतराव शहारले आणि त्यांनी कानोसा घेतला की कोणी आला आहे का आपल्या मागे. पण त्यांच्या मागे कोणीच आलं नव्हतं. तसे गणपतराव थोडे शांत झाले आणि मागे दिवाळाला डोकं ठेवून
त्यांनी डोळे बंद केले. थोडा वेळच गेला असेल तर पटकन गणपतरावांना समोरून कर्कश आवाज आला. काय रे गणप्या, इथे झोपला आहेस का? आम्ही पूर्ण एरिया शोधला तुझा, कुठेच भेटला नाहीस. आता चांगला भेटलास तावडीत. थांब म्हटलं होतं ना. गणपतरावांचे डोळे खाडकन उघडले. गणपतरावांनी समोर पाहिलं. 10-15 मंडळी त्यांच्या समोर उभी होती आणि त्यांच्याकडे विचकत हसत आणि डोळे मोठे करून बघत होती. गणपतरावांनी ते दृश्य पाहून गणपतराव तिथेच बेशुद्ध पडले. आणि सकाळचे 4 वाजले तेव्हा दूधवाला तिथे दूध टाकण्यासाठी आला. त्याने पाहिलं शटरच्या बाजूला कोणीतरी झोपला आहे. त्याने दुकानदाराचं दार ठोठावलं. दुकानदार दरवाजा उघडला. दुकानदाराकडून दूध देऊन तो म्हणाला, अरे मालिक, तुम्हारे दुकान के सामने कोई सोया है. तेवढ्यात दुकानदाराने पाहिलं की कोणीतरी माणूस आपल्या शटरजवळ झोपला आहे. त्या दुकान मालकाने गणपतरावांना हलवण्याचा खूप प्रयत्न केला, उठवण्याचा प्रयत्न केला, पण गणपतराव शुद्धीवर काही आले नाहीत. तेव्हा त्यांनी तपास केल्यावर कळलं की हा तर आपल्या एरियातलाच माणूस आहे, तुलसीबाईचा नवरा. तेवढ्यात दुकानदार आणि दूधवाला तुलसीबाईंच्या घरी गेले आणि तिला सांगितलं की तुमचा नवरा माझ्या शटरजवळ झोपला आहे, काही भांडणं वगैरे झालीत का तुमची? त्यावर तुलसाबाई म्हणाली, नाही हो, माझे पती तर कामावर गेले आहेत. हां, आता ते रात्री आले नाहीत. तर दुकानदाराने सर्व प्रकार सांगितला. तशी तुलसाबाई दुकानाजवळ आली. त्यांनी पाहिलं की तिचा नवरा तिथे बेशुद्ध होऊन पडला आहे. तिनेही त्याला उठवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो काही उठला नाही. शेवटी दुकानदार आणि दूधवाल्याच्या मदतीने तुलसीबाईंनी आपल्या पतीला उचलून घरी नेलं. तुलसीबाई एक देवस्कीन होती, त्यामुळे तिने पहिला उपचार म्हणून एक लिंबू नवऱ्यावरून काढून उतरवून फेकलं, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. थोडं उजाडल्यानंतर तुलसाबाईंनी डॉक्टरला घरी बोलवलं. डॉक्टरने घरी येऊन तिच्या नवऱ्याला तपासलं. औषधं आणि इंजेक्शन देऊन तो डॉक्टर निघून गेला. दुपारच्या वेळेस तुलसाबाईच्या नवऱ्याला जाग आली, शुद्ध आली. तेवढ्यात तो हेच बडबडत उठत होता, नका, मला मारू नका, मला मारू नका म्हणून. तुलसाबाईंनी त्याला गदगदा हलवून शुद्धीवर आणलं. काय म्हणताय तुम्ही, काय झालं तुम्हाला? तेवढ्यात तो शुद्धीवर आला आणि त्यांनी आपल्या बायकोला सगळी हकीकत सांगितली. तेव्हा तुळसाबाई म्हणाली, तुम्हाला काय गरज होती आडवाटेनं यायची? तुम्हाला कल्पना नव्हती का आज अमावस्या होती? कळत नाही का अमावस्येच्या रात्री अशा ठिकाणावरून यायचं नाही? त्यावर तो काही बोलला नाही. शेवटी गणपतराव खूप आजारी पडला आणि कित्येक दिवस तो अंथरुणाला खिळून होता. लोकांमध्ये कुजबूज सुरू झाली. तुळसाबाई एवढी मोठी देवस्कीन, पण आपल्या नवऱ्याला बरं नाही करू शकत. कसली आलीये देवस्कीन, लोकांना लुटायचे धंदे आहेत, लुटायचे. आणखीन काय? वाऱ्यासारखी ही खबर तुळसाबाईच्या कानावर पडली. तशी तुळसाबाई, वाईट वाटलं तुळसाबाईला. तुळसाबाईंनी आपलं राहतं घर विकून ती आपल्या नवऱ्याला घेऊन गावी निघून गेली आणि काही काळांतराने इकडे त्यांच्या नातेवाईकांनी खबर दिली की गणपतराव मरण पावला म्हणून. असं त्या भूतांनी गणपतरावांना आपल्या वस्तीमध्ये सामील करून घेतलं होतं. मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही गोष्ट? आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच एका थरारक कथेसह. तोपर्यंत नमस्कार.